Hello, good morning, students. Now we continue the terminology of accounting. In last lecture, we have learned some definitions of bookkeeping and accountancy, and now we will continue the next definitions. So, your next definition is debtor. Debtor is a person who has to pay to the business for getting goods and services on credit is known as debtor. ॲक्च्युली ह्याचं प्रोनाऊन्सिएशन कसं करायचं आहे, डेप्टर असं प्रोनाऊन्सिएशन करायचं नाही. ह्याच्यामध्ये बी हा सायलेंट आहे, त्याच्यामुळे प्रोनाऊन्सिएशन करताना डेटर असं करायचं आहे. सो इज नोन ॲज डेटर. अ डेटर इज अ पर्सन हू ओज मनी टू द बिझनेस. So what is meant by debtor? Now you understood there are two types of transactions. First is cash transaction and second is credit transaction. Cash transaction is a transaction in which cash is paid on the spot or immediately. And credit transaction means those transactions in which cash is paid in future and the possession of the goods is given to consumer. So here these are two types of transactions, that is cash transaction and credit transaction. In case of credit transaction, the person who is purchasing goods on credit, he has to pay some amount to business for getting that goods or services. So here that person is known as debtor, and a debtor owes money to our business. आता आपण ट्रान्झॅक्शनचे दोन टाईप्स बघितले. पहिला टाईप होता कॅश ट्रान्झॅक्शन, दुसरा टाईप होता क्रेडिट ट्रान्झॅक्शन. कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे आपण गुड्स घेतो किंवा सर्विस घेतो आणि इमिजिएटली त्याचं पेमेंट करतो, की इमिजिएटली अमाऊंट इज पेड बाय अस, त्याला आपण काय म्हणतो, कॅश ट्रान्झॅक्शन म्हणतो. आणि दुसरा जो ट्रान्झॅक्शन आहे तो क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. दुसरा टाईप जो आहे ट्रान्झॅक्शनचा तो क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. क्रेडिट ट्रान्झॅक्शनमध्ये आपण लगेच पैसे देत नाही, काही काळानंतर किंवा फ्युचर पिरियडमध्ये आपण पैसे देतो, त्याला आपण क्रेडिट ट्रान्झॅक्शन असं म्हणतो. तर जेव्हा आपण क्रेडिट ट्रान्झॅक्शन करतो, समजा इथं ह्या माझ्या एक्झाम्पलमध्ये ए हा सेलर आहे आणि बी हा बायर आहे. ए बीला मोटर कार सेल करतो. किती रुपीची? 8 लाख रुपीची. ए सेल्स मोटर कार टू बी ऑन क्रेडिट फॉर रुपीज 8 लाख. तर ह्याचा अर्थ काय होतो की एनी बीला मोटर विकलेली आहे ऑन क्रेडिट. याचा अर्थ बीनी हे 8 लाख लगेच दिले नाहीत. त्यानं फक्त कार घेतली आणि ते ₹8 लाख तो इन्स्टॉलमेंटमध्ये एला पे करणार आहे. मग या केसमध्ये बी हा एचा डेटर झाला. बी हा असा पर्सन आहे की जो एला काही पैसे देणार आहे फ्युचरमध्ये, आणि बी हा असा पर्सन आहे की जो एच्या बिझनेसला देणं लागतो. सो यर दिस इज द डेटर. परत एकदा बघू आपण एखाद्या पर्सनने क्रेडिटवर जर गुड्स परचेस केले असतील तर त्या गुड्सचे अमाऊंट ऑफ मनी तो फ्युचरमध्ये देणार असतो, इमिजिएटली तो पे करत नाही. मग अशा पर्सनला आपण डेटर असं म्हणतो. अ डेटर इज अ पर्सन हू ओज मनी टू बिझनेस. म्हणजे डेटर हा असा पर्सन आहे की जो बिझनेसला पैसे देणार आहे किंवा देणार असतो किंवा देणं लागतो असं आपण म्हणू शकतो. इन अवर एक्झाम्पल, ए सेल्स मोटर टू बी. हिअर B is not paying this ₹8 lakh immediately. He is paying in future 2 years or 3 years or 4 years, whatever it may be, or in installments or in part payment. So whatever is decided between them, here according to that B is paying this amount to A in future period. Therefore B is the debtor of A. म्हणजे इथं ए हा सेलर आहे, बी हा बायर आहे. एने बीला मोटर कार विकलेली आहे आणि ह्या मोटर कारचे पैसे त्याने लगेच दिलेले नाही आहेत, तो फ्युचरमध्ये देणार आहे. मग अशा या केसमध्ये बीला आपण काय म्हणतो, डेटर असं म्हणतो. नाव दिस इज डेटर. आता नेक्स्ट टर्म काय आहे बघा.
क्रेडिटर. बरोबर डेटरच्या अपोजिट टर्म आहे क्रेडिटर. ए पर्सन टू whom business has to pay for getting goods or services on credit is known as creditor. Creditor is a person to whom business owes money. बरोबर डेटरच्या अपोजिट कॉन्सेप्ट आहे क्रेडिटर. क्रेडिटर म्हणजे असा पर्सन की ज्या पर्सनला आपण काही अमाऊंट फ्युचर पिरियडमध्ये देणार असतो. ए पर्सन टू whom business has to pay for getting goods and services on credit is known as creditor. म्हणजे क्रेडिटर हा असा पर्सन आहे की ज्याला आपला बिझनेस फ्युचर पिरियडमध्ये पैसे देणार असतो. फॉर एक्झाम्पल आता किंवा क्रेडिटर म्हणजे असा पर्सन आहे की जो बिझनेसला इनडिरेक्टली फिनान्शियल हेल्प करत असतो. आता समजा हा कार सेलर आहे, म्हणजे कार सेल करण्याचा त्याचा बिझनेस आहे. ही परचेसेस 1000 मोटर कार्स फ्रॉम होंडा कंपनी ऑन क्रेडिट. मग ऑन क्रेडिट म्हटलं तर आता इथं मी लिहिलेलं नाही आहे ऑन क्रेडिट, पण हे ॲज्युम्ड आहे किंवा हे अंडरस्टूड आहे की एनी होंडा कंपनीकडून 1000 कार्स परचेस केले आणि इमिजिएटली त्याला पैसे पेड केलेले नाहीत. मग 1000 कार्सची जे व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू तो फ्युचरमध्ये होंडा कंपनीला इन्स्टॉलमेंटमध्ये किंवा पार्ट पेमेंट्समध्ये देणार. तर अशा वेळी होंडा कंपनीने आपल्याला हे इनडिरेक्ट फिनान्शियल हेल्प केलेली असते किंवा होंडा कंपनीने एला इनडिरेक्ट फिनान्शियल हेल्प केलेली असते. 1000 कारचं पजेशन त्यानं एला दिलेलं असतं, पण एने त्याची अमाऊंट होंडा कंपनीला पे केलेली नसते आणि ती फ्युचरमध्ये पे करणार असतात. तर या ठिकाणी या एक्झाम्पलमध्ये होंडा कंपनी ही एची क्रेडिटर झाली. म्हणजे क्रेडिटर हा असा पर्सन की ज्याला बिझनेस काही अमाऊंट फ्युचरमध्ये देणार असते. म्हणजे ए ओज मनी टू होंडा कंपनी. ए ओज मनी टू होंडा कंपनी याचा अर्थ ए हा होंडा कंपनीला पैसे देणं लागत असतो. सो दॅट इज क्रेडिटर. डेटरमध्ये काय होतं, द पर्सन हू ओज मनी टू बिझनेस. म्हणजे डेटरमध्ये इथं पाठीमागं जाऊन आपण बघू शकतो. डेटरमध्ये बी हा पर्सन एला म्हणजे एखादा पर्सन आपल्या बिझनेसला पैसे देणार असतो त्याला आपण डेटर म्हणतो. आणि क्रेडिटरमध्ये आपण दुसऱ्या कंपनीला किंवा दुसऱ्या पर्सनला पैसे देणार असतो त्याला आपण क्रेडिटर असं म्हणतो. So here that is the difference between debtor and creditor. Next term is entry. What is meant by entry? Recording of business transaction in the proper form or method in the books of accounts is called as an entry. तर आता एंट्री म्हणजे काय, तर झालेल्या ट्रान्झॅक्शनची इमिजिएटली बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये नोंद करणं ह्याला आपण एंट्री असं म्हणतो. वेन ट्रान्झॅक्शन हॅपन्स इमिजिएटली वी रेकॉर्ड दॅट ट्रान्झॅक्शन in the books of accounts in a particular form or in a particular method or in a systematic manner. Here that is called as entry. So here now you just see the entry and now you just listen what is that. You may or may not understand what is the meaning of this entry, but now at this moment only you just listen and only you just see what is the entry and how it is written. आत्ता तुम्हाला हे एंट्री म्हणजे काय आणि हे असं काय लिहिलं आहे हे काहीही कळणार नाही. तर आता फक्त तुम्ही इथं ऐकायचं आहे आणि काय लिहिलेलं आहे ते वाचायचं आहे फक्त. मग एंट्री कशी असते हे फक्त तुम्हाला एक विजिबल पिक्चर दाखवण्यासाठी हे मी केलेलं आहे. कॅश अकाउंट डेबिट टू अमर्स अकाउंट 10,000 असा अर्थ होतं. कॅश अकाउंट डेबिट 10,000 टू अमर्स अकाउंट 10,000. आपण जेव्हा इथनं पुढं अकाउंटचे रूल्स शिकू, सगळे टर्म्स अगोदर शिकल्यानंतर मग त्याच्यानंतर आपण त्याचे टाईप्स शिकणार आहोत अकाउंटचे आणि मग त्याचे रूल्स शिकणार आहोत, त्यावेळेस तुम्हाला ही एंट्री कळेल. परंतु आत्ता एंट्री म्हणजे काय हे कळण्यासाठी मी तुम्हाला इथं लिहून दाखवलेलं आहे.
तर ह्याचा अर्थ असा होतो, अमरने बिझनेसला कॅश दिले म्हणून कॅश अकाउंट डेबिट 10,000 टू अमर्स अकाउंट 10,000 असे ही एंट्री रीड करतात. ते रीडिंगची सुद्धा एक पर्टिक्युलर मेथड आहे, ते हळूहळू तुम्हाला समजायला लागेल. तर एंट्री असा याचा अर्थ असा होतो की जेव्हा ट्रान्झॅक्शन्स घडतात त्याची इमिजिएटली आपण बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड करतो. म्हणजे रेकॉर्ड करतो याचा अर्थ त्याची नोंद करतो, त्याला आपण एंट्री असं म्हणतो. तर ही झाली एंट्रीची टर्म. त्याच्यानंतर आहे बघा नॅरेशन. नॅरेशनचा अर्थ काय होतो, तर ही आहे जी आपण जे ए ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन फॉर विच अन एंट्री इज पास्ड इज कॉल्ड ॲज नॅरेशन. It is always given in the bracket below the journal entry and it usually starts with the word being or for. Generally being here it is used. तर आपण जी एंट्री पास करतो, ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर आपण जी एंट्री पास करतो तर त्या एंट्रीचं एक्सप्लेनेशन याला आपण नॅरेशन असं म्हणतो. आणि ते नॅरेशन बीइंग या शब्दाने सुरुवात करतात. तर आता इथं बघा मागच्या स्लाईडमध्ये काय एंट्री दाखवली तुम्ही, इथं कॅश अकाउंट डेबिट टू अमर अकाउंट ही फक्त एंट्री होती. ही एंट्री इनकम्प्लीट एंट्री आहे. जोपर्यंत तुम्ही त्याचं नॅरेशन लिहित नाही तोपर्यंत ही एंट्री इनकम्प्लीट एंट्री असे समजलं जातं. तर आता इथं एंट्री तीच मी पास केलेली आहे पण खाली त्याचं नॅरेशन केलेलं आहे, ह्याला आपण कंप्लीट एंट्री झाली असं म्हणतो. आता इथं बघा कॅश अकाउंट डेबिट 10,000 टू अमर्स अकाउंट 10,000 म्हणजे अमरने बिझनेसला कॅश दिलेली आहे ह्याची ही एंट्री आहे. आणि बिईंग कॅश रिसिव्ड हे त्याचं नॅरेशन आहे. म्हणजे ही एंट्री कशासाठी पास केलेली आहे ह्याचं एक्सप्लेनेशन म्हणजे आपण इथं नॅरेशन त्याला म्हणू शकतो. सो हिअर इट इज कॉल्ड ॲज नॅरेशन. सो हिअर नॅरेशन नाव आय थिंक यू गॉट what is meant by narration. And now next is discount. You might have been heard the word discount. Discount is a concession or allowance given by seller to purchaser. तुम्ही आता डिस्काउंट हा शब्द न्यूजपेपरमध्ये वाचला असेल किंवा जे होर्डिंग्स लागतात रोडवर, पोस्टर्स असतात त्याच्यामध्ये जेव्हा फेस्टिवल्स असतात तेव्हा डिस्काउंट दिले जातात बघा. तर डिस्काउंट हा शब्द तुम्हाला ऐकून माहिती आहे किंवा एक थोडीशी आयडिया आहे की जी प्राईस आहे त्या प्राईसपेक्षा कमी पैसे घेतले जातात आणि तो कमी पैसे घेतले जातात ती अमाऊंट आणि प्राईस ह्याच्यामधला डिफरन्स म्हणजेच काय आहे डिस्काउंट. त्यालाच आपण अकाउंटिंग लँग्वेजमध्ये अलाउन्स असं म्हणतो. म्हणजे डिस्काउंट हे कन्सेशन किंवा अमाऊंट ऑफ मनी विच डिनोट्स कन्सेशन ऑर अलाउन्स given by seller to purchaser is called as discount. जनरली डिस्काउंट ही टर्म तुम्हाला माहिती आहे. जेव्हा सेलर हा पर्चेसरला, आता सेलर म्हणजे माहिती आहे तुम्हाला कोण आहे, जो गुड्स विकतो त्याला आपण सेलर असं म्हणतो, जो गुड्स विकत घेतो त्याला आपण पर्चेसर असं म्हणतो किंवा बायर हा शब्द आहे. पण जनरली अकाउंटमध्ये टू बाय म्हणण्यापेक्षा टू पर्चेस असं म्हटलं जातं. तर पर्चेस ही पर्टिक्युलर अकाउंटिंग लँग्वेजची टर्म आहे आणि तीच तुम्ही प्रत्येक ठिकाणी आता यूज करायची आहे. इथून पुढे जेव्हा जेव्हा मी पर्चेस किंवा पर्चेसर हा शब्द वापरेल तेव्हा तेव्हा तुम्ही त्याचा अर्थ खरेदी केलेला पर्सन, एखादी वस्तू खरेदी केलेली आहे ज्या पर्सनकडून त्या पर्सनला पर्चेसर म्हणायचं हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. टू पर्चेस म्हणजे विकत घेणे, टू बाय, अँड पर्चेसर मीन्स द पर्सन हू पर्चेसेस और पर्सन मीन्स द पर्सन हू बायज द गुड्स. सो हिअर दिस इज द डेफिनेशन ऑफ डिस्काउंट. आता इथे एक्झाम्पल दिलेलं आहे मी. फॉर एक्झाम्पल, इफ यू परचेस रेफ्रिजरेटर फॉर ₹20,000 ॲट 10% डिस्काउंट. तुम्ही जर रेफ्रिजरेटर परचेस केला आणि त्याची अमाऊंट जर 20,000 असेल आणि त्याच्यावर त्या सेलरने तुम्हाला 10% डिस्काउंट दिला, तर आता 20,000चा 10% म्हणजे ₹2,000. मग ₹2,000 हा काय झाला, या ट्रान्झॅक्शनमधला डिस्काउंट झाला. म्हणजे तुम्ही अमाऊंट किती देणार आहात, 20,000 मायनस 2,000 इज इक्वल टू 18,000. म्हणजे तुम्ही सेलरला 18,000 देणार आहात. मग इथं 2,000 हा काय झाला, डिस्काउंट झाला. म्हणजेच काय झाला, हा अलाउन्स गिवन बाय सेलर टू यू, हिअर दॅट इज डिस्काउंट. हिअर 10% ऑफ 20,000 इज 2,000 विच इज कॉल्ड ॲज डिस्काउंट. तर अशा पद्धतीनं डिस्काउंटची
डेफिनेशन तुम्ही लर्न केली. आता डिस्काउंटचे 2 टाईप्स आहेत. सो युअर फर्स्ट टाईप्स ऑफ डिस्काउंट इज ट्रेड डिस्काउंट. तर ट्रेड डिस्काउंट काय आहे बघा. इट इज अ अलाउन्स गिवन ऑन कॅटलॉग प्राईस ऑर लिस्ट प्राईस ऑफ गुड्स. दिस डिस्काउंट इज ऑल्सो अलाउड ॲट द टाईम ऑफ परचेस अँड सेल ऑफ गुड्स. याचा अर्थ काय होतो बघा. हे असं कन्सेशन आहे, हे असा अलाउन्स आहे की जो कॅटलॉग प्राईसमध्ये असतो. व्हॉट इज मीन बाय कॅटलॉग प्राईस. जेव्हा तुम्ही गुड्स परचेस करता तेव्हा तुम्हाला एक कॅटलॉग दिला जातो. कॅटलॉग याचा अर्थ काय होतो. कॅटलॉग इज अ प्राईस लिस्ट अलॉंग विथ द डिस्क्रिप्शन ऑफ द प्रोडक्ट इज कॉल्ड ॲज कॅटलॉग. कॅटलॉग हे काय असतं तर ती प्राईस लिस्ट असते. म्हणजे ज्या वस्तू तुम्ही विकत घेणार आहात त्या विविध वस्तू त्या दुकानामध्ये उपलब्ध असतात आणि त्याची प्राईस लिस्ट तुम्हाला दिली जाते आणि त्याच्यामध्ये त्या वस्तूचं थोडंफार डिस्क्रिप्शन पण असतं. तर त्याला आपण कॅटलॉग असं म्हणतो. तर त्या कॅटलॉगमध्ये जी प्राईस दिलेली असते त्याच्यावर जो डिस्काउंट दिला जातो त्याला आपण ट्रेड डिस्काउंट असं म्हणतो. ट्रेड डिस्काउंट डज नॉट ॲपियर इन द बुक्स ऑफ अकाउंट सेपरेटली. आता हा फक्त सेलर पॉईंट ऑफ व्ह्यूने जर तुम्ही थिंकिंग केलं तर ट्रेड डिस्काउंटचं बुक्स ऑफ अकाउंटिंगमध्ये रेकॉर्डिंग होत नाही. आता जर मागचं आपण एक्झाम्पल घेतलं, मग असे मी सांगितलं होतं तुम्हाला एक्झाम्पल, तेच एक्झाम्पल जर आपण कंटिन्यू केलं तर तुमच्या लक्षात येईल. इथं आता 2000 काय आहे डिस्काउंट आहे आणि समजा हा ट्रेड डिस्काउंट असेल तर हा ट्रेड डिस्काउंट बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये दाखवला जात नाही. म्हणजेच आता ट्रान्झॅक्शन किती रुपयाने पास करायचं आहे आपण 18,000ने पास करायचं. म्हणजे 2000च्या तिथं कुठलंही कन्सिडरेशन नाही. फक्त रेकॉर्ड करताना आपण काय करणार आहोत 18,000 ही अमाऊंट रेकॉर्ड करणार आहोत आणि 2000चा कुठंही तिथं बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये उल्लेख नसतो. तर हे ट्रेड डिस्काउंट डज नॉट ॲपियर इन द बुक्स ऑफ अकाउंट्स सेपरेटली. हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि एंट्री करताना पण तुम्हाला हे युजफुल आहे आणि तुम्ही हे कायमचं लक्षात ठेवायचं आहे की ट्रेड डिस्काउंट बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये कधीच दाखवला जात नाही. ट्रेड डिस्काउंटची अमाऊंट मेन अमाऊंटमधून लेस करून जी अमाऊंट येईल ती अमाऊंट आपण बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये दाखवणार आहोत. जसं की मगाच्या एक्झाम्पलमध्ये 20,000 ही अमाऊंट ऑफ ट्रान्झॅक्शन होती. त्याच्यानंतर इथं 2,000 डिस्काउंट मिळाला होता. पण 20,000 आणि 2,000 या दोघांचं कन्सिडरेशन अकाउंटिंगमध्ये नाही. इथं फक्त 18,000 फक्त लक्षात घेतलं जाणार आहे. 2,000चं काय झालं हे तुम्ही एंट्रीमध्ये त्याचं एक्सप्लेनेशनमध्ये देऊ शकता. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते कॅश डिस्काउंट. इट इज द अमाऊंट डिडक्टेड फ्रॉम अ फायनल अमाऊंट ड्यू ॲट द टाईम ऑफ रिसिट. इट इज कन्सेशन गिवन फॉर एनकरेजिंग प्रॉम्प्ट पेमेंट. म्हणजे हा असा डिस्काउंट आहे की जो तुम्ही पेमेंट करता तेव्हा दिला जातो. त्या डिस्काउंटला कॅश डिस्काउंट म्हटलं जातं आणि कॅश डिस्काउंट ऑलवेज ॲपियर्स इन द बुक्स ऑफ अकाउंट. बरोबर ट्रेड डिस्काउंटच्या अपोजिट आहे कंडिशन इथं. ट्रेड डिस्काउंट बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये दाखवलं जात नाही आणि कॅश डिस्काउंट बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये ॲपियर होतं. जसं की 20,000 मगाशी मी एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की 20,000पैकी 2,000 हा डिस्काउंट आहे. तो ट्रेड डिस्काउंटच्या ह्याच्यामध्ये 18,000 अमाऊंट कन्सिडर केली जाते. 2,000चा कुठेही उल्लेख नसतो. परंतु कॅश डिस्काउंटमध्ये 20,000 पण बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये दाखवले जाते, 2,000 पण बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये दाखवले जाते आणि टोटल ट्रान्झॅक्शन हा 20,000ने पास केला असं कॅश डिस्काउंटच्या बाबतीमध्ये घडतं. तर ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंटमधला मेन डिफरन्स काय आहे तर ट्रेड डिस्काउंट हा कमॉडिटीचा सेल इन्क्रीज करण्याकरता दिला जातो आणि कॅश डिस्काउंट हा डिस्काउंट अमाऊंट लवकरात लवकर कव्हर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी दिला जातो. म्हणजे तुम्ही जर असं सांगितलं की आम्ही 1 तारखेला अमाऊंट देतो आणि तर तो सेलर तुम्हाला म्हणतो की 1 तारखेच्या अगोदर 4-5 दिवस म्हणजे 25 तारखेला वगैरे तुम्ही अमाऊंट दिली तर तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल. मग 4-5 दिवसासाठी आपण 10% अमाऊंट लूज करणार आहोत का, सोडणार आहोत का नाही. मग अशा वेळी आपण काहीतरी ॲडजस्टमेंट करून 4-5 दिवस अगोदर ते पैसे देतो आणि आपण 10% डिस्काउंट अर्न करतो.
तर त्याला कॅश डिस्काउंट असं म्हणतात. म्हणजे दिलेल्या तारखे अगोदर आपण जर सेलरला पैसे दिले तर तो सेलर आपल्याला डिस्काउंट देतो आणि त्याला आपण कॅश डिस्काउंट असं म्हणतो. And cash discount always appears in the books of accounts. Straight discount never appears in the books of accounts. Straight discount is given to increase the sale, and cash discount is given to collect the amount promptly. Here this is cash discount. Thus, we have completed many terms today. Let me revise in 2 minutes. So, debtor is the person who owes money to business. Creditor is the person to whom business owes money. Entry is recording of business transaction in the books of accounts in a systematic manner. Then narration is the explanation of entry, and discount is the allowance or concession given by seller to purchaser. It is divided into two types. One is trade discount. Trade discount given to increase the sale at the catalog price, which never appears in the books of accounts separately. And cash discount is the discount which is given for covering the amount promptly, and it is recorded in the books of accounts. Thus, today we learnt many definitions of accountancy. Today we stop here. Thank you. Thank you very much.